मसाले डब्यातील मसाल्याची जादू बघणार आहोत। मसाले तेच आहेत, साहित्य सुद्धा तेच आहेत, तरी सुद्धा हॉटेल सारखी चव भाजीला काय येत नाही, काय चुकते असा प्रश्न तुम्हाला जर पडत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। मसाले न बदलता करण्याची पद्धत बदलली की भाजीची चव 100 पटीने वाढते। पद्धत कशी बदलते, चवीमध्ये काय बदल येतो हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर आज हा मशरूम भुना मसाला बनवण्यासाठी इथे मी मशरूम ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत। बाहेर खूप जास्त पाऊस चालू आहे, त्यामुळे मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे। तुम्ही मार्केटमधून सुद्धा विकत आणू शकता। तर तुम्ही बघू शकता खूप छान असे हे मशरूम मला मिळालेले आहेत। तर आता मशरूम सुरुवातीला आपण साफ करून घेऊया। मशरूम कसे साफ करायचे, तर सुरुवातीला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व मशरूम घालून घेऊया आणि हलक्या हाताने चोळून हे धुवून घेऊया, म्हणजे त्यावरती काही माती असेल, धूळ असेल ती निघून जाते। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला ही प्रोसेस या ठिकाणी करायची आहे। तुम्ही इथे बघू शकता काही सेकंद हलक्या हाताने आपण धुवून घेतल्यानंतर पाण्यामध्ये पूर्ण याची घाण निघालेली आहे। परत एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला मशरूम धुवून घ्यायचे आहेत। मशरूम तुम्ही कितीही स्वच्छ धुवून घेतले तर त्यावरती एक पातळ लेयर असते, ती थोडीशी हाताला चिकट लागते। त्यामुळे ती लेयर आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने त्याच्या वरची लेयर काढून घेत आहे, त्यामुळे मशरूम पूर्णपणे साफ होतात। तर अशा पद्धतीने सर्व मशरूम मी साफ करून घेतलेले आहेत। त्यावरची हलकी लेयर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घेतलेले आहे। तर परत एकदा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही सुद्धा मशरूम अशाच पद्धतीने साफ करता का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता हे मशरूम धुवून झालेले आहेत। आता आपण कट करून घेऊया। तुम्हाला हवं त्या आकारामध्ये हे मशरूम तुम्ही कट करून घेऊ शकता। एका मशरूमचे 4 भाग करू शकता किंवा अगदी लहान लहान आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे कट करून घेऊ शकता। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने हे मशरूम कट करून घेतलेले आहेत। बाकी सर्व मशरूम आपण असेच कट करून घेऊया। तर आज आपण या मशरूमपासून भुना मशरूम मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी मशरूम मॅरिनेट करून घेऊया। तर एका बाउलमध्ये हे सर्व मशरूम मी काढलेले आहेत। आता यामध्ये मॅरिनेशनसाठी सर्वात पहिलं आपल्याला दही घ्यायचं आहे। कमी आंबट आहे त्यामुळे मी 4 ते 5 चमचे घेतलेला आहे। आंबट दही असेल तर 2 ते 3 चमचे घेतलं तरीही चालेल। यामध्ये अर्धा चमचा काळी मिरीपूड घातलेली आहे, चवीनुसार लाल तिखट घालायचा आहे, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे, चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। इतक्या कमी मसाल्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व बेसिक मसाले आहेत, तुम्हाला यामधले कुठलेही मसाले विकत आणायची गरज नाही। जे आपल्या मसाला डब्यामध्ये असतात त्याच मसाल्यामध्ये आपण हे मशरूम मॅरिनेट केलेला आहे। आता अर्ध्या तासासाठी आपण यावरती झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊया। मशरूम मॅरिनेट होत आहे तोवर आता आपण फोडणी करून घेऊया। तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घालून घेऊया। तर या ठिकाणी 3 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले आपण घालून घेऊया। खडे मसाले तेलात घालत असताना तेल खूप जास्त तापलेलं असेल तर खडे मसाले तेलात करपले जातात आणि त्याचा फ्लेवर तुम्हाला भाजीमध्ये अजिबात येणार नाही। त्यामुळे त्या खडे मसाल्याचा स्मोकी फ्लेवर भाजीत येण्यासाठी तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे। खडे मसाले परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं, त्याचबरोबर यामध्ये खूप सारा बारीक कट केलेला लसूण घातलेला आहे। जवळपास 15 ते 20 लसूण पाकळ्या अगदी बारीक कट करून मी यामध्ये घातलेल्या आहेत आणि त्यासोबतच मी कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात त्या
बारीक कट करून यासोबतच घातलेल्या आहेत, त्यामुळे त्या लसणाचा आणि कोथिंबीरचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये खूप छान येतो। आपल्याला मध्यम आचेवर हा लसूण अगदी छान परतून घ्यायचा आहे, तो करपला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। लसूण छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। कांदा सुद्धा मी खूप बारीक असा कट करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण वाटण करणार नाही किंवा ते भाजून घेऊन परत त्याचं वाटण सुद्धा करायचं नाही। अगदी तेच मसाले आहेत, तेच जिन्नस आहेत, पण करण्याची पद्धत बदलली की त्या भाजीची चव सुद्धा बदलते। तर कांदा घातल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे, त्यामुळे कांदा अगदी छान तेलामध्ये परतला जातो। यामध्ये कांदा आपल्याला अगदी लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे, त्यामुळे गॅस मोठा ठेवून तुम्ही अगदी लालसर रंगावर हा कांदा परतून घेऊ शकता। व्हिडिओमध्ये बघू शकता 1-1.5 मिनिटानंतर कांदा अगदी छान लालसर रंगावर परतून झालेला आहे। कांदा तेलामध्ये छान भाजल्यामुळे बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मी हिरवी मिरची सुरुवातीला घालायला विसरले होते। कांद्यासोबतच तुम्हाला ही हिरवी मिरची घालायची आहे। ती थोडीशी परतून झाली की यामध्ये बारीक कट केलेले टोमॅटो घालायचे आहेत। आपण मॅरिनेशन करताना त्यामध्ये दही घातलेला आहे आणि भाजीमध्ये सुद्धा टोमॅटो घातलेले आहेत, त्यामुळे भाजी आंबट होऊ नये त्यासाठी सुरुवातीलाच दही तुम्हाला कमी आंबट घ्यायचं आहे आणि आंबट असेल तर एखादा चमचा दही घेतलं तरीही चालेल, त्यामुळे भाजी आंबट होणार नाही। तर तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी छान तेलामध्ये परतले गेलेले आहेत, बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपल्या मसाला डब्यातील बेसिक मसाले घालून घेऊया। तर यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, छोटा चमचा आहे म्हणून 1 चमचा घेतलेला आहे। पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे। आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे। मशरूम मॅरिनेट करत असताना त्यामध्ये सुद्धा काळी मिरेपूड, लाल तिखट घातलेला आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण जपून घालायचं आहे। तुम्हाला कितपत तिखट लागतं त्या हिशोबाने यामध्ये तिखट घालायचं आहे। आता सर्व मसाले घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले घातल्यानंतर गॅस मी मंद आचेवर केलेला आहे, त्यामुळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतले जातात आणि ते करपले जाणार नाहीत। या भाजीची चव वाढवण्यासाठी मी दुधावरची साय हलकीशी मी फेटून घेतलेली आहे, ती 2 चमचे यामध्ये घालून घेऊया। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल, विकत आणलेलं सुद्धा फ्रेश क्रीम असेल, ते सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता। ही क्रीम, ही साय पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल, पण इथे माझ्याकडे आहे म्हणून यामध्ये मी घातलेली आहे। यामुळे या भाजीची चव खूप छान येते। मसाला तळाशी करपला जाऊ नये त्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया। तर आता बाजूला पाणी घालून आपण भाजी मंद आचेवर ठेवलेली आहे आणि बाजूला एक मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे। आज आपण भुना मशरूम मसाला बनवणार आहोत, त्यामुळे मॅरिनेट केलेला मशरूम अगदी थोड्याशा तेलामध्ये आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी बटरचा सुद्धा वापर करू शकता, त्यामुळे सुद्धा या मशरूमची चव खूप छान येते। तर आता हाय फ्लेमवरती आपल्याला हा मशरूम एकसारखा हात न बंद करता परतून घ्यायचा आहे, त्यामुळे तो तळाशी चिटकला जाणार नाही। तुम्ही अशा पद्धतीने मशरूम परतून घेत असाल तर महत्त्वाची टिप्स, हाय फ्लेमवरती तुम्हाला हे मशरूम परतून घ्यायचे आहेत, कारण मशरूममध्ये नैसर्गिकरित्या पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि मिठाच्या संपर्कात आल्यामुळे त्यातलं पाणी लवकर बाहेर पडतं आणि हाय फ्लेमवरती तुम्ही हे मशरूम परतून घेतले तर त्यातलं जे पाणी आहे ते लवकर आटायला सुरुवात होते आणि त्यामध्ये मशरूम अगदी छान शिजला सुद्धा जातो। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप जास्त असं पाणी याला सुटलेलं आहे आणि गॅस मी मोठा ठेवलेला आहे, जेणेकरून हे पूर्ण पाणी लवकर आटलं जाईल। तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1-3 मिनिटानंतर मशरूममधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, तेल सेपरेट झालेलं आहे आणि मशरूम पूर्ण मसाल्यामध्ये कोट झालेला आहे आणि बाजूला आपण पाणी घालून जी ग्रेव्ही ठेवली होती मंद आचेवरती छान शिजलेली आहे आणि कडेने खूप छान असं तेल सुटलेलं आहे। तर या स्टेजला आता यामध्ये आपण भाजून घेतलेले मशरूम यामध्ये घालून घेऊया। ही पद्धत केल्यामुळे भाजीला चव
खूप जबरदस्त येते. आणि यामध्ये आपण लसूण सुरुवातीला खूप जास्त घातलेला आहे, त्याचबरोबर खडे मसाले घातलेले आहेत. त्यामुळे या भाजीमध्ये सर्वांचाच फ्लेवर इतका स्ट्रॉंग येतो आणि भाजीची चवसुद्धा बदलते. आता यामध्ये आपण कसुरी मेथी अर्धा चमचा घातलेली आहे, त्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते. बघितलं का आपल्या ह्या भुना मशरूम मसाल्याला किती छान अशी तर्री आलेली आहे. बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर वाट कसली बघताय, पटकन ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या प्रियंकाच मराठी किचन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.